बरं बाबा ठीक आहे, मारुतीराव. हा आता कसं मला बरं वाटलं, मारुतीराव. बरे बाबा मारुती दादा. मारुती दादा, तुला माहिती ना आपण लहानपणी किती मज्जा करायचो, किती मैदानी खेळ होतोय. पण आता मैदानी खेळ राहिलेच नाही. जो बघाव तो मोबाईल आणि कॉम्प्युटर, बस त्याच्यावर खेळतच बसतात. पण मुलांना माहिती नाही मोबाईलमुळे किती त्रास होतो. खरंय तुझं. आजकाल प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल असतोच असतो. कानाला हेडफोन लावून सगळीकडे फिरत असतात. अशामुळे बिचारी कित्येक मुलं मेलीत, गाडीचा अपघात हो. कानाला हेडफोन, ऐकू येत नाही, येतात गाडीच्या मध्ये आणि काय मरतात. काय हो, ह्या हेडफोनने किती त्रास होतो ह्या मुलांना माहिती आहे का? मुलांना आजार येतो. मोबाईलचे ते वेगळे वेगळे रंग असतात ना, त्याच्यामुळे मुलांना अंधत्व लवकर येतं. पण हे सांगणार कोण? कोणीच नाही. आणि कॉम्प्युटर खेळून 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 मुलांना पण त्रास होतो. आणि ते आता हे हेडफोन काय आलं ना, हेडफोन फोन के हेडफोन, ते लावून आवाज कमी यायला लागतो, बहिरेपणा लवकर येतो. सांगणार कोण मुलांना? समजेल तेव्हा ना. मालती, अगं आपण किती विचार केला तरी हा प्रकार थांबवू नाही शकत. कारण सगळ्यांना हॅबिटच पडली मोबाईलची. मी काय म्हणते, ही मुलं एवढी गाणी वगैरे ऐकतात, काय हो त्यातले किती मुलं तानसेन म्हणून आलेत. कशाला कोण व्हायला हवे? अगं सवयच पडून गेली आहे त्यांना. पूर्वीच्या काळी मोबाईल शिवाय राहत होते ना लोक, पण आता मोबाईल हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलाय. हा, आता हे सगळं बंद करायचं असेल ना, तर आपण सगळ्यांना एकमेकांना सांगूनच बंद करावं लागेल. ताई तू देवळात चाललीस ना, चल मी पण येतो. हा, तिकडे काय भंडारा आहे? अहो असं काय करताय? काय रे, तुला कसं कळलं? अरे तो काय देवबिव नाही अंतर्ज्ञानाने कळायला. मी सांगितलं त्याला आम्ही देवळात चाललोय म्हणून. हो, भाऊजींनी सांगितलं हे देवळात चाललोय म्हणून आपण. चला. अरे बघ, एवढ्या लांब आलास ना, मी तुला खडी साखर आणि पाणी आणून देते. तेवढं पाणी पिऊन घे आणि मग जाऊया. बरोबर बरोबर. अरे खडी साखर कसली देते? चांगला गरमागरम चहा दे, नाश्ता खाऊ आणि मग जाऊ. हो का? देवपूजा करायला काय पोटभर जेवून जायचं असतं? हा, आधी देवपूजा आणि नंतर पोटपूजा, समजलं? चल रे मारुती दादा. बरोबर बरोबर. मारुती दादा, भक्त हनुमान बजरंग बलीची, आणि दादा मिळालाय तो पण मारुती. ताई हे बरोबर नाही, अशी उगीच थट्टा करू नका दुसऱ्याची. अगं तो एवढ्या लांबून आलाय, त्याला काहीतरी दे. अगं बाई, विसरलंयस ना. थांबा, मी पाणी घेऊन येते. ताई माझी. तुला सांगतो ना, काय माहेरचा माणूस आलं ना की बायका नुसत्या गांघरूनच जातात. त्यांना काय करावं ते काय सुचतच नाही. म्हणजे काय करतात, एकदम बावरूनच जातात त्या. मी कोणाशी बोलतोय? हा गेला देवा. अरे काय चालवलंस काय तू? हा, माझ्या घराची फार धर्मशाळा करून टाकली. ती एक डॉक्टराची मेवणी घुसली घरात. आता हा हिचा लांबचा कुठला कोण भाऊ तो एक घुसला. खाण्यापिण्याचे वांदे होऊ दे नको एवढं कर, तेवढं बाबा पुरव. एवढीच मागणी आहे तुझ्याकडे. जय श्रीराम. अरे रे, काय हा कचरा आहे. लोक घरात तरी एवढा कचरा करतात का? हा, अरे घरात कचरा करत नाही, मग असं परिसरात का करतात? पुण्या ऋषी महामुनींनी सांगून ठेवलंय, विश्वची आपुले घर. अरे पण हे काही आचरणात आणतात नाही. मला वाटतं हा कचरा त्या 3 लाडांनी बिघडलेल्या मुलांनीच केलाय. त्यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे. जय श्रीराम. काय करतो हे? तू केलंय सगळं? मी नाही केलंय. सागऱ्या तू केलंय. झालाय ना कचरा, आता काय करायचं? अरे हो, आता करायचं काय? भावड्या, मला असं वाटतं हा संपूर्ण परिसर आपण झाडून काढला पाहिजे. आपण झाडून काढायचा? कशी वाटली माझी आयडिया? यस. अरे आपण झाडू मारायची, लोक काय म्हणतील, हसतील ना रे आपल्याला.
हसतील, अरे हसतील, त्याचे दात दिसतील. हा, लोकांना काय बोलायचं ना ते मी बोलेन. हा सागऱ्या, दुनिया झुकती आणि झुकाने वाला चाहिए. हा हे सोन्या, कराटाण, चल 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 चल. हे बघ सागऱ्या, आपल्याला ना हा परिसर सगळा साफ करायचा. हे बघ, अरे तिकडे किती कचरा झालाय रे सागऱ्या. खरंच सागऱ्या, अरे लक्ष कुठे आहे तुझं? आणि काय टेन्शन, काय टेन्शन मध्ये काय आहेस तू? अरे आता हा कचरा झालाय ना, आपल्याला साफ केला पाहिजे, मग टेन्शन काय घेतोस तू? अरे तसं नाही रे भावड्या, आपण आधी कसे शानमध्ये फिरत होतो आणि आता कचरा काढायचा. लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील? हा, अरे त्यांना काय म्हणतील ते म्हणून दे. त्यांच्या हातात सरळ झाडू द्यायची आणि सरळ कमरेत वाकून काम करायला लावायचं. म्हणजे ही कमरेकडची चरबी आहे ना, कमी होईल जरा. हा, अरे पूर्वीकडची माणसं सकाळी उठून काम करत असत, म्हणून त्यांची बॉडी कशी असते, धष्टपुष्ट, एकदम कडक. अरे तू एकदम दुधी भोपळ्यासारखा गरगरीत झालायस रे. अरे कसं रे, कसं दिसतात ते? नाही, तुलाच कामाची आहे ना जास्त गरज आहे. चल 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 काम करायला लाग. चल 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 काम कर. चल चल लवकर काम कर. चल चल काम उभा, चल काम कर. चल लवकर, चल चल लवकर, चल लवकर काम कर. अरे हीच काळजी आधी घेतली असती तर एवढा खटाटोप करावा लागला असता का? पण नाही. आपलं काय काम? रस्ता सार्वजनिक आहे ना, कुणी पण या, कचरा टाका, घाण करा. हा, पगार मिळतो ना त्यांना, ते कचरा काढतील. आपलं काय काम? कचरा टाकणं. हा, झाडू आला, चला काम करा बघू. हा, पूर्ण परिसर नीट स्वच्छ करून टाका. हा, बरोबर बरोबर, एकदम बरोबर. चला, आपलं काम झालं. मी माझ्या भक्ताच्या घरी जातो. चला, जय श्रीराम. दादा झाडू का मारता? अरे नाही ग, आम्ही आहे ना स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. हा नाही, आपल्या शाळेत पूजा आहे ना. असं काय कुठलाही कार्यक्रम असेल किंवा कोण मंत्री संत्री येणार असेल किंवा पूजा अर्चा असेल किंवा काही मोठा उत्सव असेल म्हणून काय हे झाडलोट करायची असं काही नसतं ग. मग कसं? अगं छोटी, हा व्यायामाचा एक प्रकार आहे. याच्यामुळे माणूस कसा तंदुरुस्त राहतो. आता मी बघ, बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.